अगं कामिनी, कुठं होतीस तू? हा अगं बाहेर ती माणसं आल्यात दत्तक पत्र करणारी. त्यांनी समजा घर बघून झालंय, पण आता घरातल्या समजसनी भेटायचंय त्यांना. हे बाई, आता शांत बसू नकोस. हा कुठला तरी डाव टाकला राहीस. हा तो टाकायची आता येळ आली. आता कुठला बी डाव टाकायची गरज नाही काकी. म्हणजे हा झाली का फुग्यातली हवा भूस? असं होईल? फुग्यातली हवा तर नाही जाणार, पण त्या हवेत तरंगत आपला फुगा आपोआप जाणार आणि जिथं फुटायचं आहे तिथं आपोआप फुटणार. ए बाई, तू काय बोलायलीस? माझ्या समजा डोसक्यावरनं जायला लागले. गैडे, आता घरात तिसरं महायुद्ध पेटलं पाहिजे. वसुंधरा आणि सुंदरचं महायुद्ध. मला तर वाटलेलं कालच पेटल महायुद्ध. कसलं काय, नुसतं धुमसतच आहे. धुमसनं जास्त घातक आहे काकी. आतल्यात घुसमट होऊन ना एकदा स्फोट होतो आणि आता तो स्फोट होणार. खरंच? लिहून देते, घ्या. काय भारी भांडत्याल ना ग हे मायलेक. हा सुंदर असं फुगा फुगल्या मानो तोंड करल. अय, तू शौरीला फक्त आमच्यापासून तोडलं नाहीस, तर तुझा लेख बी तुझ्यापासून तोडला हायस. त्यावर वसुंधरा म्हणल, सुंदर तू खुळा हायस, तुझ्या डोसक्यात काही बी शिरत नाही, म्हणून मला हे समज करावं लागतं. त्यावर सुंदर म्हणाल, अय ठीक आहे, मग ही समधी संपत्ती प्रॉपर्टी तुला लखलाभ, मी जातो घर सोडून. ठपाक ठपाक ठपाक. पण काकी, घरात एवढा मोठा राडा होणार आहे आणि आपण हिथं बसून ऐकायचं वय? हे म्हणजे वर्ल्ड कपची तिकीट असताना रेडिओवर कॉमेंट्री ऐकण्यासारखं आहे. चला की जाऊ प्रत्यक्षात बघायला मजा. अगं जाऊ की, पर आधी ललकार्या किलकार्या हो तर देत, मग आपण राणीवाणी एंट्री मारायची. वहिनी, वहिनी, अगं अजून एकदा विचार कर.